श्वास घेऊन मानवर, श्वास सोडत सोडत खाली. सावकाश अपडाऊन करा. गळ्याला स्ट्रेचिंग झाली पाहिजे. थायरॉइड तुमचा कमी झाला पाहिजे. सावकाश वर घ्या, सावकाश खाली जा. याचे 10 ते 15 रेपिटेशन करा. लेफ्ट राईट दोन्ही बाजूनी स्ट्रेचिंग फील करा. पूर्ण खांद्यावर टच करण्याचा प्रयत्न करा दोन्ही बाजूनी. रिलॅक्स. पुन्हा रोटेशन घ्यायचं आहे. रोटेशन घ्या. गोल फिरवा मान सावकाश. 10 वेळा क्लॉकवाईज, 10 वेळा अँटी क्लॉकवाईज. एकदम सावकाश. आपली हनवट आपल्या चिनला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना सर्वायकल प्रॉब्लेम आहे त्यांनी एकदम सावकाश करा. ज्यांची मान दुखते त्यांनी एकदम सावकाश करा. वर जाताना डोळे बंद करू नका. यानंतर दोन्ही हात शोल्डरवर क्लॉकवाईज घ्यायचे. दोन्ही कोपर टच करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना फ्रोजन शोल्डरचा त्रास आहे, ज्यांचे खांदे आखडलेले आहेत, त्यांनी 10 वेळा क्लॉकवाईज, 10 वेळा अँटी क्लॉकवाईज. विरुद्ध दिशेने घ्या. परत सावकाश करा. दोन्ही हात खांद्यावरच असले पाहिजेत. यामुळे शोल्डरचा त्रास होणार नाही. एक हात कमरेवर, दुसरा हात स्ट्रेट, लेफ्ट राईट. कोपर एकदम सरळ घ्या. याचे 10 रेपिटेशन करा. हात सरळ. यामुळे काय होते, कमरेचा भाग आतमध्ये जातो आणि शोल्डर ओपन होतात. शक्य होईल तितकं शोल्डरवरून बाहेरचे. दोन्ही हात कमरेवर क्लॉकवाईज. पूर्ण कंबर गोल फिरली पाहिजे. रिवर्स विरुद्ध दिशेने घ्या 10 वेळा. कमरेचा भाग कमी होण्यास मदत होईल. आपल्याला व्यायाम करण्यासाठी वॉर्मअप करणे फार महत्त्वाचे आहे. दोन्ही हात गुडघ्यावर अप डाऊन. पूर्ण चेअर पोज करायची. बॉडी स्ट्रेट. गुडघ्यातून बेंड व्हा. बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी नियमित करा. अप डाऊन. उचला पाय. फास्ट उचला. पूर्ण बॉडीचं सर्क्युलेशन झालं पाहिजे. उचला पाय. हात अप डाऊन. कोपर सरळ. कानाच्या बाजूला येऊ द्या हात. मागची टाच पार्श्वभागाला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हात सरळ. पूर्ण बॉडीची स्ट्रेचिंग झाली पाहिजे. कमरेतून वाकाखाली. अपोजिट हात अपोजिट अँकलला टच करण्याचा प्रयत्न करा. वरच्या हाताकडे बघा. रिलॅक्स. बॉल घ्या. एक हात कमरेवर, दुसरा हात स्ट्रेट, लेफ्ट राईट. हात सरळ. साईडला स्ट्रेचिंग फील करा. वाकाखाली. कोपर सरळ. कोपर सरळ घेण्याचा प्रयत्न करा. साईड फॅट कमी झाला पाहिजे. दुसऱ्या हाताने करा. दुसरा हात एक कमरेवर, दुसरा हात सरळ. कानावर हात येऊ द्या. कोपर सरळ. वाकाखाली. साइड बाय साइड स्ट्रेचिंग. अल्टरनेट पाय टच करायचे. हात शक्य होईल तितका पाय वर घेण्याचा प्रयत्न करा. कोपर स्ट्रेट. अँकलला बॉल टच करा. हात सरळ. शक्य होईल तितका पाय वर घ्या. स्ट्रेट.
अप डाऊन, पूर्ण बॉडी स्ट्रेच, वर घ्या पाय, अप डाऊन, कोपर स्ट्रेट, हात समोर, लेफ्ट राईट, खांद्यावरून मागे पहा, कमरेतून लेफ्ट राईट, कमरेचा भाग मध्ये गेला पाहिजे, बारीक झाला पाहिजे, माशासारखा आकार तुमच्या कमरेला आला पाहिजे, मागे पहा, सरळ हात, स्ट्रेट, अल्टरनेट पाय वर घ्या, पायाखालून बॉल येऊ द्या, शक्य होईल तितका पाय आपल्या छातीपर्यंत आला पाहिजे, उचला पाय वर, बॉल रोटेट करा, घ्या वर, पूर्ण मांड्याची चरबी तुमच्या कमी होईल, घ्या वर, रोटेट करा, बॉल कमरेतून खाली वाका, अल्टरनेट हात वर, गुडघे एकदम सरळ, दोन्ही पायामध्ये शोल्डर इतका डिस्टन्स घ्या, हात सरळ घ्या, ज्यांना व्हेरिकोन्सचा त्रास होतो त्यांना मागच्या वेन्सला स्ट्रेचिंग झाली पाहिजे, कमरेतून फक्त खाली वाकायचं आहे, हात स्ट्रेट, कमरेतून खाली वाका, दोन्ही हातात बॉल घ्या, शोल्डरला स्ट्रेचिंग फील, शोल्डर ओपन झाले पाहिजेत, वाका खाली, गुडघे सरळ, प्रयत्न करा आपलं मस्तक आपल्या गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे, दोन्ही पायाच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा, शक्य होईल तितके हात वर घ्या, रिलॅक्स, खाली बसून घ्या, पाय समोर स्ट्रेट, अप डाऊन, पूर्ण स्ट्रेचिंग करा, लेफ्ट राईट, करंगळी मॅटला टच करा, फक्त टाचा लेफ्ट राईट, रोटेशन, क्लॉकवाईज, दोन्ही पाय क्लॉकवाईज गोल फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे, पूर्ण गोल फिरवा, स्ट्रेचिंग होऊ द्या, विरुद्ध दिशेने घ्या, रिलॅक्स, दोन्ही पायात डिस्टन्स, दोन्ही हातात बॉल, अल्टरनेट पायाला अपडाऊन करायचं आहे, तुमची फॉरवर्ड बेंडिंग वाढवायची, वाकण्याचा प्रयत्न करा, गुडघे सरळ, फ्लेक्सिबिलिटी वाढेल, फॉरवर्ड बेंडिंग वाढल्यामुळे हात सरळ, पोटाचा भाग कमी होईल, शक्य होईल तितकं स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा, हात सरळ घ्या, दोन्ही पायात डिस्टन्स, शक्य होईल तितकं वाकायचं आहे, तुमच्या मानेची चरबी कमी होण्यास मदत होईल, दोन्ही हात बॉलवर घ्या, शक्य होईल तितकं खाली वाकण्याचा प्रयत्न करा, इनर थाईला स्ट्रेचिंग फील करा, परत हात अप डाऊन करा, हात स्ट्रेट, पाय स्ट्रेट, शक्य होईल तितकं कानाच्या मागे हात जाऊ द्या, कोपर सरळ, खाली वाका, परत दोन्ही हात बॉलवर, दोन्ही हात मॅटला टच, दोन्ही पाय सरळ, दोन्ही पायामध्ये बॉल घ्या, अप डाऊन करा, पोटाला पूर्ण स्ट्रेचिंग होऊ द्या, गुडघे सरळ ठेवा आणि 30 डिग्रीपर्यंत पाय अप डाऊन करा, तोच पाय फोल्ड करून बॉल रोटेशन करायचं आहे, घ्या, पाय शक्य होईल तितका बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा, रोटेशन, स्टॅमिना वाढेल, पाय वरच असू द्या, क्लॉकवाईज गोल घ्या, मांडी घाला, डाव्या हाताचं कोपर मॅटला टच, उजवा हात स्ट्रेट, लेफ्ट राईट, कोपर मॅटला टच, उजवा हात लेफ्ट राईट करत असताना साईडला स्ट्रेचिंग फील झाली पाहिजे, कानावर हात येऊ द्या,
हात सरळ जाऊ द्या. सेम अपोजिट साईडनी असंच करा. श्वास घेऊन मानवर, श्वास सोडत सोडत खाली. रिलॅक्स. अल्टरनेट पायाला अप डाऊन. हा स्ट्रेट पाय स्ट्रेट. पाय वर येऊ द्या. दोन्ही हातात बॉल घ्या पाय वर. गुडघे सरळ. प्रत्येक वेळा मागे बॉल जाऊ द्या, मागे हात टच होऊ द्या. हात आणि पाय दोन्हीलाही स्ट्रेचिंग झाली पाहिजे. दोन्ही पाय वर घ्या. पाय लेफ्ट राईट. हात अप डाऊन. गुडघे सरळ घ्या. थाईला स्ट्रेचिंग फील करा. दोन्ही पायामध्ये बॉल घ्या. गुडघे स्ट्रेट. गुडघे सरळ असू द्या. थाईला स्ट्रेचिंग फील झाली पाहिजे. थाईज फॅट कमी झाला पाहिजे. सावकाश करा. एका पायावर दुसरा पाय इंटरलॉक करायचा आहे आणि हात अप डाऊन. ज्यांना बॅक पेन होतं त्यांनी पूर्ण उठू नका. मनगट पिंडीवर घेण्याचा प्रयत्न करा. पोटाला स्ट्रेचिंग फील करा. आपला पोटाचा फॅट कमी होण्यास मदत होईल. विरुद्ध दिशेने दुसरा पाय आता गुडघ्यावर घ्या. परत अप डाऊन करा. पोट कमी होण्यास, पोटाचा फॅट कमी होण्यास मदत होईल. अप डाऊन. शोल्डर उचला. मनगट येऊ द्या पिंढरीवर. अप डाऊन. 30 डिग्री पर्यंत नौकासन मध्ये यायचंय. हात आणि पाय वर घ्यायचाय. 30 डिग्री पर्यंत हातात बॉल आणि दोन्ही पाय वर. पोटाला स्ट्रेचिंग होऊ द्या. पोटाचा फॅट कमी होऊ द्या. नौकासन पोज मध्ये यायचं. नौकासनमुळे काय होतं तर पोटाची चरबी कमी होते. पाय फोल्ड करा. प्रत्येक वेळा उठा. मॅटला बॉल टच करण्याचा प्रयत्न करा. इनर थाईजला पूर्ण स्ट्रेचिंग फील होईल आणि फॅट कमी होण्यास मदत होईल. ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी फक्त गुडघ्यापर्यंत घ्या. बाकीचे मेंबर पूर्ण उठा आणि बॉल मॅटला टच करा. उठा. होऊ दे स्ट्रेचिंग फील. बॅक साईड अप डाऊन करायची. सेतुबंध आसन मध्ये या. मांड्याला पूर्ण स्ट्रेचिंग फील होऊ द्या. दोन्ही हातात बॉल असू द्या. हात अप डाऊन करा. शक्य होईल तितका बॅक साईड वर उचलण्याचा प्रयत्न करा. घ्या बॅक साईड वर. अप डाऊन. पूर्ण 30 काउंटिंग करायची. त्याचा इफेक्ट बॅक साईडला तर होतोच होतो. परत मांड्याचा फॅट कमी. रिलॅक्स. पोटावर या. 20 डिग्री मध्ये हात आणि पाय वर उचलायचा आहे. बॅलन्स करा. दोन्ही हातात बॉल असू द्या. कोपर एकदम सरळ. घ्या वर. हात स्ट्रेट, पाय स्ट्रेट. होल्ड करण्याचा प्रयत्न करा. थांबण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये गुडघे सरळ असू द्या. एक हात बॉलवर, दुसरा हात अपोजिट साईडला कमरेच्या बाजूने घ्या. दोन्ही पाय डिस्टन्स असू द्या. कमरेच्या बाजूने हात टच करण्याचा प्रयत्न करा. पाय उचलू नका. फक्त कमरेतून लेफ्ट राईट. एक हात बॉलवर, दुसरा हात कमरेच्या बाजूनी. दोन्ही पाय डिस्टन्स. कमरेचा भाग कमी होण्यास मदत होईल. आता एक पाय फोल्ड करा. अपोजिट हात अपोजिट गुडघ्याला टच करायचा आहे. पाय एकदम सरळ असेल. हात सरळ. गुडघ्याला बॉल टच करा. अप डाऊन. विरुद्ध हातात बॉल आणि विरुद्ध गुडघ्याला टच करायचं.
पाय शक्य होईल तितका सरळ घेण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेचिंग होऊ द्या. पाय सरळ घ्या. पुन्हा विरुद्ध अपोजिट हातात बॉल घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अपोजिट गुडघ्याला टच करा. तुमचा स्टॅमिना तर वाढतोच, पण तुमच्या बॉडीची एक्सरसाइज पूर्ण होते. फॅट कमी होण्यास मदत होते. रिलॅक्स. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ घ्या. जो पाय सरळ आहे त्याच्या विरुद्ध हातात बॉल घेऊन कानावर घ्या. कानावरचा हात एकदम सरळ असू द्या. दुसरा हात अँकलला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. साईडची चरबी कमी होण्यास मदत होते. वाकण्याचा प्रयत्न करा. अपोजिट साईडनी करा. सेम दुसऱ्या बाजूनी असंच करायचं आहे. एक हात अँकलला टच, दुसरा हात वरतून स्ट्रेट, कानाच्या वर. साईडला स्ट्रेचिंग फील करा. साईड फॅट पूर्ण कमी झाला पाहिजे. रिलॅक्स. सूर्यनमस्कार करायचा आहे. 1 नमस्कार स्थिती. 2 आकाशाकडे हात, पोटाला स्ट्रेचिंग फील. 3 कमरेतून खाली वाका, हात स्ट्रेट, पाय स्ट्रेट. 4 उजवा पाय समोर, डावा पाय मागे. 5 दोन्ही पाय मागे. 6 अष्टांग नमन, पोटाचा भाग वर, छाती हनवट, मॅटला टच. 7 आकाशाकडे बघा, पोटाला स्ट्रेचिंग फील. 8 पर्वतासन, नाभीकडे बघा. 9 अपोजिट पाय समोर, दोन्ही हाताच्या मध्ये. 10 दोन्ही पाय समोर. 11 आकाशाकडे हात, पोटाला स्ट्रेचिंग फील. 10 दोन्ही पाय समोर. 11 आकाशाकडे हात. 12 नमस्कार स्थिती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. रिलॅक्स. खाली बसून घ्या. डोळे अप डाऊन करा. डोळ्याला त्रास होणार नाही. डोळ्याला चष्मा लागला असेल तर त्यासाठी आपण दररोज या एक्सरसाइज केल्या पाहिजेत. पूर्ण आईज योगा. लेफ्ट राईट, दोन्ही बाजूने लेफ्ट राईट करा. रोटेशन क्लॉकवाईज, गोल फिरवा.
विरुद्ध दिशेने गोल फिरवा. फास्ट ओपन क्लोज करायचं आहे. फास्ट डोळे उघड बंद करा. उजव्या हाताचा अंगठा समोर घ्या. नजर अंगठ्याच्या दिशेने जिथपर्यंत दिसणार नाही तिथपर्यंत घेऊन जा. पूर्ण ट्रेस डोळ्यावर येऊ द्या. मान अजिबात वळवू नका. फक्त डोळ्यांनी पहा. सावकाश समोर घेऊन या हात. रिलॅक्स. विरुद्ध हाताने करा. कोपर सरळ. क्रॉस बघायचे. अंगठ्याकडे क्रॉस बघा. ट्रेस आला पाहिजे डोळ्यावर. मान स्टेबल. सावकाश घेऊन या परत. रिलॅक्स. एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करा. डोळ्याची पापणी पडू देऊ नका. डोळ्यातून पाणी येईपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. शक्य होईल तितकं पापणी पडू देऊ नका. रिलॅक्स. डोळ्यावर हात अप डाऊन करा. रिलॅक्स. ताठ बसा. दोन्ही हात जोडून बसा. मी एक थॉट घेते. तो थॉट माझ्या मागे म्हणा. दिखाव्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा परफेक्ट व्हाल तेव्हा स्वतःहून नजरेत याल. दिखाव्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा परफेक्ट व्हाल तेव्हा स्वतःहून नजरेत याल. रिलॅक्स. ताठ बसा. दोन्ही हात जोडा. गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. दोन्ही हाताचं घर्षण. मिळालेली ऊर्जा चेहऱ्यावरती. हात मागे करून मातेला वंदन. रिलॅक्स.